नमस्कार, गौरी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण कुर्तीची कटिंग कशी करायची हे पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सगळ्यात अगोदर अस्तरच्या 4 घड्या टाकून घ्यायच्या। या प्रकारे ही जी कुर्ती आहे ती 40 साइजची कुर्ती आहे। त्यासाठी इथं मी शोल्डरचं माप टाकते। तर शोल्डरचं जे माप आहे ते आपल्याला 6 इंच टाकून घ्यायचे किंवा 6.5 टाकलं तरी चालेल। इथं मी आर्महोल जे आहे आर्महोलसाठी 7 इंच माप टाकले। त्यानंतर ही जी लाईन आहे ती सरळ ड्रॉ करून घ्यायची। त्यानंतर 1 इंच आपल्याला आर्महोलसाठी इथं मार्जिन करून घ्यायची। त्यानंतर तिथूनच आपल्याला 1.5 इंचाची मार्जिन करून घ्यायची। त्यानंतर गळ्यासाठी जी आपली गळा रुंदी आहे ती टाकून घ्यायची। तर इथं मी गळा रुंदी 3 इंच टाकून घेतली आहे। या प्रकारे 3 इंच जी आहे ती गळा रुंदी टाकून घेतली आहे। त्यानंतर समोरचा जो गळा आहे त्यासाठी आपल्याला मार्जिन करून घ्यायची। 5.5 इंचावर समोरच्या गळ्यासाठी मार्जिन करून घ्यायची। ही जी कुर्ती आहे याचा पुढचा गळा आणि मागचा गळा दोन्ही सेमच आहे। त्यामुळे मी इथं सेमच दोन्हींसाठी एकच गळ्याचा आकार टाकून घेतलाय। या साइडनी बंद बाजू आहे, बंद बाजूने आपण समोरच्या गळ्यासाठी माप टाकून घेतले। उंची ही आपली 40 इंच आहे। यानंतर शोल्डर पासून आपल्याला कंबर उंची टाकून घ्यायची। तर या प्रकारे मी इथं एक मार्जिन करून घेतले 15 इंचापर्यंत। शोल्डर पासून 15 इंच माप टाकून घेतले। त्यानंतर आपलं जी साइज आहे ती 11 आहे। छातीची गडी जी आहे ती 11 इंच आहे। त्यामध्ये मी 2 इंच मार्जिन ठेवले। त्यानंतर आपण 15 इंचावरती जे एक मार्जिन करून घेतली होती त्यावरती आपल्याला इथं 11 इंच माप टाकून घ्यायचे। आणि त्यानंतर त्यापुढे 1.5 इंच असं माप वाढवून घ्यायचे। त्यानंतर स्केलच्या सहाय्याने सरळ रेष टाकून घ्यायची। यानंतर आपल्याला कट उंची टाकून घ्यायची। आपला जो कट आहे तो 23 इंचावरती आहे। तर मी इथे एक 23 इंचावरती मार्जिन करून घेतले। जिथं आपण मार्जिन करून घेतली कटसाठी तिथंच आपल्याला कमर घेर टाकून घ्यायचे। तर इथं कमर घेर 13 इंच आहे, त्यामध्ये मी 1.5 इंच मार्जिन ठेवली आहे। त्यानंतर या प्रकारे जॉईन करून घ्यायचं। आणि जिथं आपला कट येणार आहे त्या साइडनी आपल्याला सरळ अशी रेष टाकून घ्यायची आहे। या प्रकारे आपलं अस्तर इथं कटिंग करून झाले। तर आपल्याला मेन फॅब्रिक जे आहे ते कटिंग करून घ्यायचे। तरी त्या फॅब्रिकवरती या प्रकारे डिझाईन आली आहे। तर आपल्याला ही डिझाईन बरोबर मधोमध घ्यायची आहे। फ्रंट पार्टवरती ही डिझाईन आली पाहिजे। सगळ्यात आधी आपण उंची मोजून घेऊ व्यवस्थित आहे की नाही। त्यानंतर इथं शोल्डरसाठी खूपच वरती कमी कापड राहतोय। तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, मागच्या साईडचं जे कापड आहे ते थोडंसं वरती ओढून घ्यायचंय। जेणेकरून काय होईल की आपल्याला जिथे शोल्डर साठी मार्जिन लागेल तर ती एक्स्ट्रा मार्जिन
भेटेल त्यासाठी हे कापड थोडंसं वरती याचं खेचून घ्यायचं. या प्रकारे मी इथं अर्धा इंच वरती ओढून घेतले. ही जी डिझाईन आहे समोरच्या गळ्यासाठी आपल्याला ही टाकायची, तर त्या डिझाईनवरती बरोबर मध्यभागी या प्रकारे फोल्ड करून घ्यायचं. दोन्ही साईडनी बरोबर व्यवस्थित फोल्ड झालंय का मधोमध हे बघून घ्यायचं. यानंतर आपण जे अस्तर कटिंग केले तर ते यावरती ठेवून घ्यायचं आणि व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची. समोरचा जो गळा आहे तो आपण ज्यावेळेस कुर्ती शिवणार आहोत त्यावेळेस आपल्याला हा गळा कटिंग करून घ्यायचा आहे. अस्तरच्या खालच्या साईडला आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवायची, कारण की आपलं अस्तर थोडंसं कमी होतं, त्यामुळे आपण 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन इथं ठेवणार आहोत. या प्रकारे आपली इथं कुर्तीची कटिंग करून झाली आहे. तर आपण आता बाहीसाठी कटिंग करून घेऊ. हे जे शिल्लक कापड आहे त्यामध्येच आपल्याला बाहीसाठी कटिंग करून घ्यायची. तर इथं बाहीची जी उंची आहे तर ती 6 इंच आहे, त्यामध्ये मी 1 इंच प्लस केले. दंडघेर जो आहे तो आपला 7 इंचाचा आहे. तर या प्रकारे टाकून घ्यायचं. त्यानंतर 2 इंच मी एक्स्ट्रा मार्जिन ठेवली आहे. त्यानंतर आपला हा जो बाहीचा शेप आहे तो व्यवस्थित असा देऊन घ्यायचा. इथं आपली बाही व्यवस्थित अशी कटिंग करून झाली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कुर्ती कशी शिवायची हे बघणार आहोत. तर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायला भेटेल. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरही करा. चला तर मग भेटूया पुढच्या छानशा अशा व्हिडिओ.